नमस्कार शेतकरी बांधवांनो, नाव संदीप गायके. मिशन समृद्धी अंतर्गत मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो आहे. बघा, या ठिकाणी एका प्लॉटवर आहे. प्लॉट आहे मिरचीचा. पूर्ण खराब झालेला प्लॉट ज्याला आपण म्हणू शकतो की एकेकाळी त्याला उपटून टाकण्याची वेळ आलेली होती आणि जवळपास शेतकऱ्यांनी खूप मोठा खर्च करून शेवटी हताश होऊन जेव्हा कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर त्यांचा काय फायदा या मार्गदर्शनामुळे झाला तर आपण हे एकदा शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊयात. बघा, पूर्वीची कंडिशन आपण या ठिकाणी बघू शकतो. अशा पद्धतीने याची पूर्ण कंडिशन होती. याच्यापेक्षाही जास्त झालेले झाडं होते. बरेचसा प्रकार असा घडत होता. त्याच्यानंतर काही आता चांगल्या क्वालिटी त्यांना दिसत आहे, चांगला माल त्यांना दिसत आहे आणि उकलतानासुद्धा त्यांना दिसलेत. तर ते काय राहिलं त्यांचा अनुभव एकदा आपण सरांकडनं जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा तुमचं. शशिकांत प्रल्हाद जाधव, राहणार नळणी बुद्रुक, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आणि हे तुमचे कोण? माझे मित्र आहे सर. हे मित्र आहे. सर तुमचा परिचय? तर माझं नाव आहे राजू किसन चंदवाडे आणि मी नळणीचं आणि शशिकांत भाऊ माझे मित्र आहे. मित्र सोबतच तुम्ही असता. मग आता तुम्ही दोघांनी पण सोबत प्लॉट बघितलेला आहे, म्हणजे ज्या काही फवारण्या घेतल्या, जे काही गायडन्स तुम्ही घेतलं ते सर्व सोबतच घेतलं, बरोबर? तर मला सांगा, ही व्हरायटी कोणती आहे सर? ही ते लालपरी आणि तलवार आहे सर. दोन व्हरायटी तुम्ही घेतल्या, एक लालपरी घेतली आणि एक तलवार घेतली. क्षेत्र किती येतं? हे पाऊण एकरचं आहे सर. पाऊण एकर तुमचं क्षेत्र येतं. आता मला एक सांगा, नेमकं तुमचा माझा परिचय कसा झाला आहे आणि जेव्हा माझ्यासोबत संपर्क तुम्हाला करायचा होता त्याच्या अगोदर तुम्हाला काय प्रॉब्लेम होते? माझी मिरची पूर्ण अशी लावली सर. त्या टायमाला मी लावा टायमाला चांगली होती, पण नंतर अशी खराब झाली की प्लॉट म्हणजे 100% गेलता सर येऊ. अच्छा. आणि तुमचे माझे मित्र असल्यामुळे मला तुम्हाला कॉल केला नाही. बरोबर. आपलं बरेच दिवसात मित्रपणा हे द्या असून बी. बरोबर. पण नंतर काय झालं सर, काही काळानंतर मग मला का असं वाटलं की सरला एक कॉल करा. बरोबर. हां, मिरची खराब झाली म्हणलं एक शब्द विचारू सरला काय म्हणते काय नाही. बरोबर. तुम्हाला एक कॉल केला, तुम्ही मला सोल्युशन दिलं की सर तुम्ही चुकले, तुमचा प्लॉट हा बाहेर गेला, पण तरी आपण त्याला डेव्हलप करू, काही करू आपण. बरोबर. नंतर तुमचं मार्गदर्शनाखाली आज काही औषध सोडले आपण जैविक मधले. अच्छा. आज मला एक सांगा, जेव्हा सुरुवातीला मी तुम्हाला सरळ सांगितलं, जेव्हा तुम्ही मला सुरुवातीला फोटो टाकले होते तेव्हा मी सरळ सांगितलं, सर तुम्ही हातामधून प्लॉट गेलेला आहे, विनाकारण खर्च करू नका. पण तरी सुद्धा काही खर्च तुमचा झालेला होता सर. काही थोडाफार खर्च नाही गेला तर आपण प्रयत्न करू असं मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर? तर हा पूर्ण प्लॉट तुमच्या हातातून गेलेला होता सर आणि पूर्ण खराब झालेला होता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईनच तुम्ही कॉन्टॅक्ट झाला. आपण तर मित्र तर पहिल्यापासूनचेच आहोत, पण तुमचं वेळ म्हणजे मला कॉल यायला बराचसा वेळ होऊन गेलेला होता. प्लॉट खराब होऊन गेलेला होता तेव्हा तुमचा मला कॉल आला, बरोबर? तर त्याच्यानंतर जे काही गायडन्स तुम्हाला मी केलं, आज मी पहिल्यांदाच तुमच्या प्लॉटवर येतो की काय सुधारणा झाली आहे, कशा पद्धतीने सुधारणा हे पाहण्यासाठी आज पहिल्यांदाच आहे. पण आजपर्यंत जे काही मी तुम्हाला गायडन्स ऑनलाईनच्याच माध्यमातून केलं आणि जे काही औषधी मी तुम्हाला ऑनलाईनच्याच माध्यमातून सांगितलं, तर त्याचा फायदा तुम्हाला कसा वाटतो? नाही सर, 100% फरक पडा. नाही तर माझा प्लॉट गेला तर 10 रुपये बी निघत नव्हतं सर. आज 90,000 1 लाख रुपये खर्च होईल सर याच्यावर. म्हणजे 1 लाख रुपये खर्च या प्लॉटला झाला सर. आणि तोडे वगैरे किती तोडले? थोडा एकच तोडा 1.5 क्विंटलचा निघाला. लागवड कधी केली होती? लागवड 20 मेची सर. 20 मे. हा. त्याच्यानंतर 20 मे, आज जवळपास 3-4 महिने होत आहेत. आणि आता पहिल्यांदा तुम्ही काहीतरी हाताळणी केली आहे, ती बी तुमच्या मार्गदर्शनाखाली निघली सर. म्हणजे ती हाताळणी पण होईल याची पण गॅरंटी नव्हती. सर तुम्ही पण यांच्या सोबत होतात, तर तुम्ही पण चांगल्या पद्धतीनं सांगू शकाल की काय झालं होतं नेमकं आणि कशा पद्धतीचे, कारण तुम्ही फवारणीला पण यांच्या सोबत राहिले, औषधं घेण्यासाठी पण यांच्या सोबत राहिले, तर काय अनुभव वाटतोय तुम्हाला? सर ही मिरची पूर्णपणे गेली होती सर. म्हणजे हातात येण्यासारखी नव्हती सर. पण तुमचं मार्गदर्शन मिळालं सर, त्याच्यामुळे ही मिरचीचं प्लॉट. बघा, मी तुम्हाला औषध नंतर सांगितलं, पण माझं सर्वात महत्त्वाचं मिशन जे आहे ते आहे माहिती मार्गदर्शन देण्यावरती भर. तर मी जी माहिती दिली, जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिरची पिकाबद्दल केलं, तुमच्या बेडबद्दल असेल, तुमच्या व्हायरसबद्दल असेल, तुमच्या या रोपाबद्दलचं असेल, तर ते कसं वाटलं तुम्हाला? ते मार्गदर्शन खूपच चांगलं सर. म्हणजे आज खरोखर शेतकऱ्याला त्या मार्गदर्शनाची गरज होती का औषधांची गरज? मार्गदर्शनाची गरज जास्त होती सर. मार्गदर्शनाची गरज जास्त होती, बरोबर. आणि ते मार्गदर्शन जे मी केलं त्याच्यानंतर आपण केव्हा कसे त्याला सुधरू शकतो, काय करू शकतो, त्याच्यानंतर काय औषधी माझ्या अनुभवाने तुम्हाला दिली, तर मग औषधांचा फायदा कसा वाटतो? नाही, औषधांचा फायदा भरपूर आहे सर. म्हणजे औषधांचा पण फायदा तुम्ही डोळ्यांनी बघितलाय आणि मार्गदर्शनाचा फायदा तर तुम्ही बघितला. म्हणजे आज खरोखर सांगा की शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची जास्त गरज आहे की औषधांची गरज? मार्गदर्शनाची जास्त गरज आहे सर. 90% मार्गदर्शनाची गरज सर. 10% शेतकरी फक्त करू शकतो औषध. बरोबर आहे. म्हणजे जर समजा मार्गदर्शन शेतकऱ्यांना नाही घेतलं तर काय नुकसान त्याचं होऊ शकतं? नुकसान हे माझ्यासारखं होऊ शकतं सर. हे समोरासमोर आहे सर. पूर्णपणे शेती हे सांगा काम नाही. मला सांगा, जर समजा सुरुवातीपासून मार्गदर्शन असतं
तर काय वाटतं तुम्हाला नाही की नाही माझा प्लॉट मी आज तर काय सांगा सर, आता ते बोलून फायदा नाही सर. ते काय वाटतं सांगा सर तुम्हाला? नाही सर, सरांच्या जर मार्गदर्शन खाली जर हे जर प्लॉट राहिला असता सर, तर पूर्णपणे खर्च निघून म्हणजे खर्च निघून तर तो निघलाच असता, पण प्लॉट एवढा खराब असता का? खराब पण नसतं नसता. किंवा आज जवळपास माझी स्वतःची घरची मिरची आहे, मी आज 5 तोडे तिचे घेतलेले आहेत. निदान नाही काही तर 5 तोडे जर आपले निघले असते निघले आतापर्यंत असते सर. तर तुमचा खर्च निघला असता की निघला नाही? असता सर, 100% बरं, नफ्यात राहिली असती की नाही शेती? नफ्यात राहिली. पण आज असं वाटतंय का की मिरची लागवड करायला पाहिजे शेतकऱ्यांना? ते खर्च केला 1 लाख, एक तोडा तोडलाय तुम्ही, त्याच्यात बी तुमचं 10, 20, 30 हजार रुपये जे आले असतील ते आले असतील, बरोबर? ते नकोसं पण मग वाटतं सर. आता ही पीक खरंच वाटतं का की लागवड करावं की नाही नाही करावं? सर, असं वाटतं की आता फिरून लावू नाही सर. असं फिरून लावलं. पुन्हा फिरण्याची करण्याची पण तयारी आपली नाही नाहीये. सर. पण सर आता तुम्ही मला बोलता की सर परत मला मिरची लागवड करायची आहे. आता मी तर तुम्हाला सरळ नकारच दिला की याच्यावरती मिरची लागवड करायची नाही आहे. पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही ठरवलं की ठीक आहे एप्रिल नंतर मी मिरची लागवड करणार आहे, हो सर. जर मग तेव्हापासून काय वाटतं, तेव्हापासून जर आपण नाही केलं तर? पहिल्यापासून गार्डन घेणार सर. मग म्हणजे मला एक सांगा, आज जे काही खतं औषधी शेतकरी टाकतोय ते खरंच योग्यरित्या टाकतोय का? नाही नाही, तुम्ही सांगितलं खत टाकेल, आपण तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही जर नसते टाकलं आज हे प्लॉट वाचला असता सर. बरोबर आहे. हां. म्हणजे खतं टाकल्या गेले नव्हते पाहिजे. नाही काही लोक म्हणतात सर खतं टाकत राहा, खर्च करत राहा, जितका खर्च मिरचीला करशाल तितकं उत्पन्न ते देईल. हे काही कितपत औषध योग्य असे आहे? सर की ते इफेक्ट करते ना, तुम्ही हां. जे सांगितले त्याच्या आम्हाला अनुभव आला म्हणजे काही जे औषधे तुमचा फायदा करू शकतात हां. तेच औषधे तुमचं नुकसान सुद्धा नुकसान करू शकतात. बरोबर आहे ना? ही गोष्ट तुम्हाला पहिले निदर्शनास आली होती का? नाही सर, आली काय वाटतं सर ही गोष्ट? आणि हे जे औषधाची योग्य वेळ आहे ते स्टेप पण माहित नसतात बरोबर सर आहे. शेतांना. म्हणजे औषधं शेतकऱ्यांना. तेच काम करत असतात जे आपण फवारत असतो, फक्त केव्हा आणि कसे फवारायचे, कोणत्या स्टेजला फवारले गेले पाहिजे हे जर आपल्याला प्रॉपर माहीत नसेल तर जे औषध आपला फायदा करू शकतात तेच औषध आपलं नुकसान सुद्धा करू शकतात. आणि त्याचा अनुभव तुम्हाला आज प्रात्यक्षिकरित्या ह्या प्लॉटवर आलेला आहे. म्हणजे औषधं ते रिझल्ट देणारेच होते, त्याने रिझल्ट पण तुम्हाला दिलेत, पण त्यानं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त नुकसान पण करून दिलं. नुकसान पण केलं सर, फायदा पण दिसला आणि नुकसान त्याच्यापेक्षा जास्त होऊन बसलं. कारण की शेतकऱ्यांना पूर्णपणे स्टेज माहीतच नसते सर. बरोबर आहे. असं. आणि मला एक सांगा, जर समजा बरेचसे शेतकरी म्हणतात खर्च करूनच उत्पन्न काढतात, हे कितपत योग्य आहे? नाही सर, योग्य नाही सर. आज तुमच्या मार्गदर्शनाखाली आमचा 0 खर्च आहे सर. आज गाईडलाईन्स तेच महत्वाचं आहे सर, सगळ्यात मेन. मग आज शेतकऱ्यांना काय संदेश द्याल की शेती करताना कशावर भर दिला पाहिजे? गाईडलाईन्स वरच भर दिला म्हणजे पाहिजे. मार्गदर्शनावरच भर दिला हां, पाहिजे, मार्गदर्शनावर. शिकण्यावर भर दिला पाहिजे. शिकण्यावरच असतं. आणि जितकं तुम्ही हे पिकाबद्दल शिकाल, मग ती मिरचीच पीक असेल असं नाही आहे, तुमची एक अद्रक पीक असेल, तुमचा हळद पीक असेल, तुमचं सोयाबीन असेल, तुमचं कपाशी असेल किंवा मिरची असेल, कोणतंही पीक घ्या, त्याच्या संदर्भात नेहमी शिकत राहा. मग त्या औषधांबद्दल शिकत राहा, त्या शेतीच्या मशागती करण्याबद्दल शिकत राहा, काही बॅक्टेरिया कसे काम करतात त्याबद्दल शिकत राहा, वेळोवेळी बॅक्टेरियांचा वापर जास्तीत जास्त करा. ह्या सगळ्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जे काही आपण आज शेतकऱ्यांना खरंच सांगा, मी आज तुम्हाला काही जैविक औषधी सांगितलं, काही रासायनिक औषध सांगितलं, तर जैविकने जास्त फायदा केला की रासायनिकने? जैविकने जास्त फायदा केला. कशाने जैविकने फायदा फायदा केला सर. जैविकने जास्त फायदा जो झाला. खर्च आमचा 10 पट झाला तो आज 1 पटावर आला सर. मग मला एक सांगा, जे जैविकनं फायदा होतो, बरेचसे लोक म्हणतात जैविकचे रिझल्ट नाही आहेत, काय म्हणणं आहे नाही तुमचं? सर, या दिसुरान डोळ्याना हे जैविक सगळं जे आहे ते डोळ्यासमोर आहे. प्रत्यक्षात result आहे सर. दिसुरान सर हे. मला एक सांगा, याच्या आतापर्यंत फुलं सुद्धा नव्हते, सर. बरोबर? आज फुलं वगैरे थोडीशी सुरुवात झाली का लागायला? नाही, सुरुवात झाली ना सर. बघा मित्रांनो, या ठिकाणी आता पहिले फुलंही राहिले नव्हते, आता या ठिकाणी याला फुलंही लागले. आणि कसल्या प्रकारचा ब्लॅक थ्रिप्स, ज्याला काळा थ्रिप्स म्हणतो आपण, आता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना परेशान करतोय, तो सुद्धा अजून प्लॉटवरती नाही आहे. आणि अशा पद्धतीने आता प्लॉटला फुलं लागण्याची जी अवस्था आहे ती आता सुरू झालेली आहे. अशा पद्धतीने फुलंसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. तर हा प्लॉट कसा वाटतोय मित्रांनो ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यावरती भर, म्हणजे मिशन समृद्धीमध्ये आम्ही कोणत्याच औषधावरती भर देत नाही, तर मार्गदर्शन देण्यावरती भर देतो. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीमध्ये यायला पाहिजे की नाही? नाही, यायला पाहिजे सर. काय माझं वाटतं म्हणणं आहे तुम्हाला? 90% यायला पाहिजे सर. 100% यायला पाहिजे सर. मिशन 100% शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीमध्ये यावं. औषध घ्या किंवा नका घेऊ, पण त्यांनी मार्गदर्शन नक्कीच घ्यावं. मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे सर. मग आज ते कोणतंही पीक असो, पिकाला मार्गदर्शन बघा, जसं माणूस आहे, माणसाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्याच गोष्टींची गरज या झाडाला सुद्धा आहे. आहे सर. मग जसे माणसाला प्रॉब्लेम आहे तसे झाडाला पण प्रॉब्लेम आहे. पण जोपर्यंत तुम्ही प्रॉपर गायडन्स घेत नाही, प्रॉपर मार्गदर्शन घेत नाही, तोपर्यंत ना आपल्याला शरीराला फायदा होतो ना या पिकाला फायदा होतो. तर तुम्ही समाधानी आहात नाही, पूर्णपणे? समाधानी सर. तुमच्या मार्गदर्शनाखाली आज प्लॉट सुधारला सर, म्हणून समाधानी सर. बरं, आता थोडंफार असं तरी वाटतं का की खर्च काढू शकतो आपण? नाही आज तसं वाटू राहिलं ना सर, कमीत कमी खर्च कमीत निघणार कमी आहे. आज तुम्ही मला याच्यासाठीच बोलवलं होतं की सर माझा नुसता खर्च जरी निघला ना बस, तेवढं बस, भरपूर तेवढी झालं. आशा आहे सर की म्हणजे आज- जो झाला 1 लाख रुपये, हा. आज मी 1 लाख रुपये जरी ठीक आहे, माझी मेहनत गेली तर चालन, माझी मजुरी गेली तर चालन, सगळ्या काही गोष्टी, पण जेवढा खर्च झाला तेवढा माझ्या या पिकाच्या निघावा. निघला पाहिजे. नुसता आणि खर्च जर निघावा, समजा या सुरुवातीपासून जर केला हा. तर खर्च तर निघेलच,
पण फायदा पण होईल. नाही, फायदा होणार 100% सर. याच्यानंतर तुमचं मार्गदर्शनाखाली पूर्ण पीक राहणार सर आमचं. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. मित्रांनो बघा, हा प्लॉट सुरुवातीला अशा पद्धतीनं होता. बघा सर, आता तुम्ही सांगा माझ्यापेक्षा जास्त की असा होता की याच्यापेक्षा जास्त होता? याच्यापेक्षा जास्त होतं सर. बघा, हे जे खराब होण्याचा प्रकार आहे हे याच्यापेक्षाही जास्त होतं. आणि आता हे तुम्हाला अशा पद्धतीने उकलताना या ठिकाणी हे बघा, हेच झाड आहे, फक्त हे तुम्हाला अशा पद्धतीने उकलताना दिसत आहे. त्याच्यानंतर जे चांगलं होतं ते तर ऑलरेडी चांगलंच होतं, हे पण झाड एकदम असं खराब होण्यावरती आलं होतं. आता हे पण उकलताना त्यांना दिसत आहे. नाहीतर बरेचसे झाडं अशा पद्धतीने होते, अशा पद्धतीचे बरेचसे झाडं होते. आज जे जवळपास 25-30% झाडं होते ते आज 10% झाडं त्यांना दिसत आहे. काही उकलले, उकलले सर, काही उकलले, काही उकलायचे बाकी. या ठिकाणी पुरेपूर उकलले. बघा, हे एकच झाड आहे, या ठिकाणी हे खराब होतं, हे परत उकलताना दिसू राहिलं. बघा, म्हणजे हा एक फरक दिसतोय. आणि जी सेटिंग उकली होती फुलांची, ती फुलांची सेटिंग होताना पण आता या ठिकाणी कळ्या लागताना या ठिकाणी यांना दिसत आहे. म्हणजे हा सगळा फायदा या ठिकाणी दिसतोय. कसा वाटतोय मित्रांनो प्लॉट? आणि याने सांगितलेलं जे गायडन्स आहे त्याचा फायदा यांना कसा झाला हे तुम्ही ऐकलं. ते जर आवडलं असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे प्लॉटचे व्हिजिट मी तुम्हाला देणार आहे, जे काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, शेतकऱ्यांचा फायदा कसा झाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला इन्स्टंट मिळेल. आणि एक लाईक तर या शेतकऱ्यांसाठी सुद्धा बनतोच. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर.